एलकोट एलकोट एक मुलगा भेटलेला आहे हरवलेला. बाबू नाव काय तुझा? देव पावलाय, देव पावलाय. तेज प्रताप उर्फ जयेश यांचा उपास सुटलेला आहे 54 दिवसाचा. एकविरा माते की. नमस्कार मंडळी, घंटाज नकवा एक्सप्लोर मध्ये आपला स्वागत आहे. आज रविवार आहे, तर आज आम्ही चाललेलो आहोत कडेपठारला. सकाळी वाजलेत 6:45. थोडासा लेट झाला उठायला, तर आता आम्ही चाललोय कडेपठारला. तर आमची मंडळी बघा सर्वजण तयार तर झाली आहे, पण झोप कंप्लीट झाली नाही सर्वांची. काकू झोप झाली का? हो मस्त पैकी. किती तास? 2 तास. मस्त 2 तासच झोपले. 2 तास झोपले. समीक्षा तू झोपलीस का नाही आरामात? झोपली 2 तास फक्त. हे बघा पुढं नवीन जोडपा चाललेला आहे बघा. पुढं समाधान शेठ, गुड मॉर्निंग. एलकोट एलकोट. आणि इथं आपले गावातले करंजातले भट, नोन्या भट. गुड मॉर्निंग, जय मल्हार. आणि बघा सात्विक. ऐकर एलकोट एलकोट बोल, जय मल्हार. तुम्हाला सकाळीचा किल्ल्याचं दर्शन बघा. हा बघा किल्ला. एलकोट एलकोट. आपली मंडळी आलेली आहे. अर्धी पाठी आहेत, अर्धी इथं आहेत. हा बघा आमचा कृषी. गुड मॉर्निंग. एलकोट एलकोट. सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं. अरे 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 गुड बॉय. आलेले आमचे एलकोट एलकोट. एलकोट एलकोट. एलकोट एलकोट. इथं काहीतरी खाताना म्हणत ये काजू. काकाने काल गाडी भारी चालवली आणि अष्टविनायक आम्हाला कंप्लीट करून दिला 2 दिवसात. एक नंबर काका. आपण चाललेला आहे कडेपठारावर. कडेपठारावर चाललो. तसंच जायचं, तसंच उतरायचं आहे. नाही कडेपठारावर जायचं आणि किल्ल्यातून उतरायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी दागा फटका केलेला आहे. कालपासून आश्वासन दिले, पण आश्वासन अपूर्ण ठेवलेले आहे. पण आपल्याला झाले टायमिंग. एलकोट एलकोट. सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं. अरे अरे अरे. मंडळी आता पोचलोय कडेपठारच्या पायथ्याशी. आता आम्ही चाललोय वरती. दाखवतो बघा तुम्हाला कडेपठार ची कमानी आणि कडेपठारची पायऱ्या. आम्ही कृषीला पण पहिल्यांदा घेऊन चाललोय कडेपठारला. कृषीला पहिल्यांदा घेऊन चाललोय कडेपठारला. माग केस टाकायच्या टायमाला बोलेल का कडेपठारला घेऊन जावं त्याला, पण काय पॉसिबल झाला नव्हता. तर यंदा त्याचा योग आलेला आहे, तर आम्ही कृषीला घेऊन कडेपठारला चाललेलो आहोत. कृषी आपण कुठे चाललो? हा मागे आलेलो आम्ही सर्व मुलं. तेव्हा काम चालू होता पायऱ्यांचा. आता पायऱ्यांचा काम झालेलं आहे 5 पायऱ्या वर्षी. इथं प्रीतम 20 वर्षानंतर आलेला आहे कडेपठारला. त्याच्या अगोदर पहिल्या 20 वर्षाच्या अगोदर आलेला, आता 20 वर्षानंतर आला. तर त्याला 5 पायऱ्या चढायलाच लागतील. बाबा पोचलू नको म्हणजे झाला. अजून 2 3 4 5. वा 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 वा. तर सर्वजण येत आहेत. आपली मंडळी बघा. एलकोट एलकोट. सदानंदाचा. गेल्या टायमाला आम्ही आलेलो लास्ट टाइम, तर पायऱ्यांचं काम चालू होता. पण पायऱ्यांचं काम इथून ते फक्त इथपर्यंत आहे, खालपर्यंत. तर बाकीचा थोडा असंच आहे. बघूया, चला बघूया पायऱ्या किती गेल्या. बघा तिथं कृषी चढला आणि नोन्याला
उदंड बसलाय. कृषिऊ कपिलच्या खांद्यावर आणि सात्विक नॉन्याच्या कडीवर असा प्रोसेस चाललेला आहे. समीक्षा, या चॉकलेटचं वैशिष्ट्य माहिती आहे का तुला? या चॉकलेटचं वैशिष्ट्य आहे, किती वर्षापासून ही चॉकलेट आहेत की चढताना आपला शरीरातला ग्लुकोज कमी होते, थकावट वाटते. तर या गोळीने शुगर कंट्रोल होते, चढताना थकावट वाटत नाही, म्हणून या चॉकलेटचा वापर जास्त होतो. हा बघा चॉकलेट लिंबूचा असते चॉकलेट. खालास संपला तुझा आकर देते तुला. कृषी चालला बघा शॉर्टकट, रानातून चालला कृषी. एक मुलगा भेटलेला आहे हरवलेला. बाबू नाव काय तुझा? नाव काय? अथर्व ना. ये चॉकलेट घे, रडू नको. चल तुला वरती सोडतो. चल चॉकलेट घे. चॉकलेट नाही घेत तो. पांढरा ड्रेस घातलाय का? मग ते आता खाली गेलेत का वर गेलेत? वरती गेलेत. ठीक आहे चला बघूया. ठीक आहे बघतो चला. मुलगा हरवलेला आहे, काय माहिती आई वडील कुठे आहेत माहित नाही. आता वरती गेलाय बोलतोय, तर मी त्याला वरती घेऊन चाललेलो होतो. हा बघा मुलगा. पाणी 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 देऊ, पाणी देऊ. ए असे पालक आहेत की मुलांना सोडून जातात, कुठे काय आहे काय माहीत नाही. असा कडेपाटारला जाताना थोडा बारकी मुलांचा सावधानी घ्यायचा असतं. सर मुलगा आपला कुठं आहे नाही आहे बघायला पाहिजे. तर चला त्याच्यानी थोडा तरी सीख भेटेल लोकांना. नाही ऐका, आता मी काय करतो, खाली त्या हॉटेलवाला आहे ना त्याला फोटो देतो, नंबर देतो तुमचा. हा त्याला जर एन्क्वायरी आली तर नंबरवर फोन करतो. चालेल चालेल जावा तुम्ही. चालेल ओके. त्याला घेऊन जातो वर. मला काय वाटतं माहिती का, 10 मिनिटं तुम्ही घरचे शोध आले तर होऊन जाईल का? ठीक आहे. खाली नको जाऊ बाळा. घे वरती. चल वरतीच घ्या त्याला एकटाच. तुझे पप्पा वरती आहे मम्मी. बाबू मम्मी वरती आहे. पण तो आधी काय बोलला की मम्मी पप्पा वरती गेले. मी बोलले म्हणून खाल्लं नाही. अरे ही कुठे आहे? बाबू चढताना लय मजा आली नाही? शॉर्टकट चढलास का ना? आता बाटली मारशील माझे. शॉर्टकट चढलास का कसा चाललास? हे मॅडम बघलं लाईक करेल तुला. कसा वाटला चढून वर? अजून आपल्याला तेवढेच जायचं लांब. कृषिव मजा आली चढायला? मजा आली? शॉर्टकट आलास तू? शॉर्टकट आलास? किशी शॉर्टकट आलास? आईला कोणासोबत आलास? कपिल काका सोबत? आईला हँडवॉश तुला चॉकलेट देते मोठा कॅडबरी. त्याला पाणी पाज ना. कसा वाटते चढून वर? आता अजून आहे पुढं. ओम काय बोलतो? एलगोड बाबा नीट हो. 5 पायऱ्या, ही मोठी पायरी आहे. चल अक्का बोलतो मी कडेपठार चढवणार आहे. तेज तुला पण उचला सांगू काय? बघे आईला याने पूर्ण चढवते वाटत. सनी ठेव. हारली त्याची मध्ये एक मनात इच्छा होती त्याची होईनार दांगीन. खंडोबाची कारभारीन बलिदान धनगरीन. मोठी बरा मोठी समाने पहिला जय मल्हार. गेल्या टायमाला पण
ते गेल्या टायमाला पण त्या आजी आजोबा गाणी बोलत होतो तेव्हा पण भेटलेलं आणि आज पण भेटलेत. त्यांचा रोजीरोटी त्याच्यावरच आहे सर्व. ते त्यांचा ते कामच आहे, त्यांची रोजीरोटी पोट भरतात त्याच्यावरच. तर चला आपल्याला अजून कडेपठारच्या मंदिरात जायचं. आता एवढाच राहिलेला आहे बाकी. हे बघा इथे जायचं आहे आपल्याला. हे इथे जायचं आहे. चला. देव पावलाय, देव पावलाय, देव पावलाय, देव पावलाय, देव माझा मल्हारी देव पावलाय, देव पावलाय, देव पावलाय. हेलकोट हेलकोट सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं हर हर हर. समीक्षा, या माणसांची रोजीरोटी याच्यावरच चालते इकडं. ते म्हातारे किती वर्षापासून आहेत इथं. मी त्यांना म्हणजे पहिला पण बघायचो, आत्ता पण बघितलं, गेल्या टायमाला गेलेलो तेव्हा पण बघितलं. मला म्हणजे असा थोडासा खराब वाटते, पण माझ्याकडून जेवढा काय होईल तेवढा मी दिला त्यांना. बरोबर केला ना. तर आलेलो आहोत कडेपठारला. आता म्हणजे चालू 1-2 मिनिटात पोचू. आज गर्दी भरपूर आहे कारण का काल चंपाषष्ठी होती. चंपाषष्ठी आहे काल 7 तारीख आमची ॲनिव्हर्सरी. आम्हाला चंपाषष्ठी पण भेटली. म्हणजे काल रात्री आम्ही पोचलो पण किल्ल्यात नाही गेलो, पण चंपाषष्ठीच्या दिवशी आमचा ॲनिव्हर्सरी होती. तर आता चाललो आहे कडेपठारला आणि वरती भरपूर गर्दी आहे असं आमचे गावातले लोक पण भेटले. त्या लोकांनी सांगितलं. तर चला बघूया, देवाचे दर्शन करूया. गावातली माणसं भेटलेलेच बघा. परत गेल्या टायमाला पण होतं आणि आता टायमाला पण भेटले. एलकोट एलकोट जय मल्हार. इथं एलकोट इथं कपिलचं प्रिय मित्र हरिदास हे भेटलेला आहे गडावरती. आता तिथं स्वागत आहे. त्याचा अजून एक मित्र आहे बिट्टू शेठ पाटील. अरे बाबा का अभिषेक घालतात माझ्या नावाशी. लक्ष घे काय बोलतोय. तुझा माणूस बिट्टू शेठ माहिती आहे. बिट्टू शेठ कोण? बिट्टू शेठ उर्फ छोटम शेठ. हा, तो याचा खास मित्र आहे. तो भेटला का मला वाटतं गले बिले भेटतील आता ही माणसं. आणि आपले लिंबू सरबतची सोय नक्की होईल. आम्ही पिला बाबा तिथं लिंबू सरबत. हेलकोट 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 जय. भंडारा घेतलेला आहे. आता चाललो आम्ही देऊला. गर्दी तर आहे तर बघू चला. देऊल इथं आजूबाजूला तर माणसं भरपूर गर्दी आहे बघा आज. जय मल्हार. आता जस्ट पोचलोय आम्ही कडेपठारला. तर दर्शन चला करूया आपण कडेपठारचा. भरपूर गर्दी आहे पण आम्ही आज VIP चाललेलो आहोत आतमध्ये कारण का गर्दी असल्या कारणाने आम्हाला दर्शन करायचं आहे लवकर पटापट. तर इथं आमची माणसं पण भेटलेली आहेत. करंजेकर हरिदास करंजेकर जय. गावातली माणसं आलीत बघा. गावातली माणसं. हेलकोट हेलकोट जय मल्हार. दादा आलेलं तिथं माहिती पण आहे का. आता गाभाऱ्यात आलेलो आहे पण आतमध्ये तर दर्शन भेटणार आतमध्ये असं वाटतं मला कारण का लोक आतमध्ये चाललेले आहेत बघा. गाभाऱ्यात आतमध्ये लोक चाललेले आहेत म्हणजे आज देवाला जवळून पायाला भेटणार. तर चला बघूया.
फायनली गाभाऱ्यात दर्शन झालेलं आहे आमचं. आता इथं टाकायला चाललो आम्ही. त्या इडापिडा असतील त्या दूर होतील. आपला मित्र पण भेटलेला आहे इथं. त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सर्व करा. धन्यवाद. चला जय मल्हार. हलका फुसका बॉम्ब. जय मल्हार. एल्को जय मल्हार. एल्को जय मल्हार. अरे बाबा बाबा हलका फुसका जय मल्हार. कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांनी उचललंय तर? एकदम भारी. पुढच्या वर्षी 4 हात करते. एल्कोड मारून घोड्याला निघाला बांधच्या वाड्याला. शिवावतारी मार्तंड मल्हारी. शिवावतारी मार्तंड मल्हारी. मनात ठेवून बांधला. काच मारून घोड्याला निघाला बांधच्या वाड्याला. काच मारून घोड्याला निघाला बांधच्या वाड्याला. काच मारून घोड्याला निघाला बांधच्या वाड्याला. ओ शिवावतारी मार्तंड मल्हारी. शिवावतारी मार्तंड मल्हारी. मनात ठेवून बांधला. काच जय मल्हार. बघू काय ते. तर आपण आता काडेपठार करून डायरेक्ट किल्ल्याच्या दिशेने चाललोय. डायरेक्ट डोंगरातूनच चाललोय. जशी वाट आहे डोंगराची तशी. कारण का रिटर्न खाली उतरलो नाही. डायरेक्ट आपल्याला इथून जायचं. पण इकडचा जो रस्ता आहे तो एकदम ट्रॅकिंगवाला रस्ता आहे. जर एकटा असणार तर एकदम चांगला आहे. पण मुलं बाला असली छोटी तर थोडा रिस्की आहे. तर कृपया करून मुलं बाला असतील तर तुमच्या रिक्सवर घेऊन या. पण नाही घेऊन आलात तर बरा होईल. तुम्ही जर कपल असलात एकटे असलात तर ही गोष्ट जाम भारी आहे ट्रॅकिंग करण्यासाठी. तर चला किल्ल्यामध्ये जाऊन भेटूया. यांनी कृषीला नॉनस्टॉप चढवलंय आणि नॉनस्टॉप उतरवलंय. कमाल. ते दमलेले आहेत फुगलेले आहेत. बघा इथं कसे कसे एक्सप्रेशन. दम निघला. दम निघाल नको. नेहमी तेच नेहमी वहिनीच बघतय. मग तुला एक दिवस बघायला झाला काय पोराला. बरोबर आहे. कपिलने आमच्या पोराला घेतलेला आहे बघा सुखरूप. प्रणित काय खाताव? लिंबू सरबत पितोय. मग आता तुम्हाला काय ते विनायकचा लिंबू सोरा आवरत नाही? विनायक लिंबू सरबत पिवायच्या अगोदर पोचला गाडा. काय बोलतोस? ते माहिती आहे तुरतुर आहे ती माहिती आहे ना. पोरे आणि विनायक घरात पोचले. भाऊ सदरस आहे. सागर काय घेतलास? सागर फक्त याचे 2 डिशचे पैसे द्यायचे. सागर काय घेतलास? काकडी आणि घे ना. काकडे आणि अननस. तुमच्या काय खातोस? मस्त आहे नाही थंड थंड. का तर समीक्षा तर कशी कशी चालते आणि खूपच भारी आहे बघा.
तर आता आम्ही किल्ल्याच्या पाठी आलेलो आहोत. पाठच्या द्वारा महाद्वार बघा पाठचा किल्ल्यातला झालेली बघा. जय मल्हार जय मल्हार वेलको. ए लॉलीपॉप किती खाल्लं सांग खरं खरं. किती खाल्लं? 5. आणि वडापाव किती खाल्लं? किती खाल्लं? 10 वडापाव खाल्लं काल त्यांनी. काय बोलायचं. अंकुश तुम्ही तरी किती खाल्लं ते तरी सांग. 2 म्हणजे दोघा मिळून 12 खाल्लो. 99% आणि 1% शिवबाग इथे कृषीव शिवाजी महाराज के. जेजुरीमध्ये खूप गर्दी आहे कालपासून, कारण का काल चंपा षष्ठी होती ना. चंपाषष्ठीला उभा राहायला जागा नसते. आज गर्दी बघा, पण संडे पण आहे. ऍक्च्युअल मध्ये संडे आहे आणि काल चंपाषष्ठीच्या मुलं लोक भरपूर आलेली आहेत. जागा नाही चालायला, जागा नाही चालायला. किल्ल्यातून वरतून जाऊन आलोय, पण व्हिडिओ काय शूट करायला प्रॉपर भेटले नाही, कारण गर्दी भरपूर आहे. भरपूरच गर्दी आहे आणि कृषी पण कुठं राहत नाही, तर त्याला घेऊन घेऊन कंबर मोरली, खांदं मोरलं. तरी कपिलने पण भरपूर घेतला त्याला. आणि आमच्या किशूचा फोटो काढलाय बघ. किशू दाखव फोटो. बघा फोटो काढलाय बघा, किशूचा फोटो काढलाय. लय किशू तर मंडळी, जेजुरी कडेपठार किल्ला सर्व झालेला आहे. आता आम्ही निघालो आहोत. निघून आता एकविरीला चाललोय. तर चला एकविरीला जाऊन भेटूया आणि एकविरीचं दर्शन घेऊया. बाय बाय. कसा गेला बाची कारभारीन झाली भानू धनगरीन. बाची कारभारीन झाली भानू धनगरीन. इथं आता जेवायला थांबलेलो आहोत आणि नंतर दीड एक तासामध्ये एकविरेला पोहोचू. तर आता बघू चला जेवण आपल्याला काय काय भेटते. अंकुश तली काय जेवण सांगते माहिती. ओ आज काय करू? माती कर. एकदम मस्त हॉटेल आहे, मस्त ढाबा आहे. तर बघू चला ढाब्यामध्ये आता स्पेशल आयटम काय काय आहे. तर मंडळी आपण सुरवेज हॉटेलला आलेलो आहोत. सुरवेज हॉटेल आहे देऊळवरून एक अर्ध्या तासावरच आहे सुरवेज हॉटेल. तर आता बघूया सुरवेज हॉटेल. हे बघा सुरवेज हॉटेल आहे, एकदम फाईन डिन हॉटेल आहे. ढाबा टाईप आहे आणि दर स्वस्त पण आहेत. आणि मालक आहेत. स्पेशल रूम दिलेला आहे सर्वांसाठी. तर बघा स्पेशल रूम दिलेला आहे सर्वांसाठी. माणसं बघा फाईन डिन हॉटेलमध्ये जेवतात. व्हेजवाली नॉनव्हेजवाली बघ, अर्धे नॉनव्हेजवाली आहे तिथं. नॉनव्हेजवाली गँग. बच्चा पार्टी याने सगळ्या पोरांना कबूल केलं, तुम्हाला मी पार्टी देते म्हणून सगळ्या पोरांना तो इथं घेऊन आलाय. आणि इथं आपले माणसं बसलेले आहेत बघा. आणि हे राजा तुझी ऑर्डर होती ना घोड्याची, गेलाच नाही.
झाली काय? कोण गेलेला? अंकुश आपली माणसं आहे. नाही नाही, अंकुश आहे. माणसं ठेवलेली आहेत कपिलने, काय टेन्शन नाही. वाड्यावर माणसं ठेवलेली आहेत. आपले ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर साहेब अति उत्तम गाडी चालवलेली आहे, न त्रास होता कोणाला, आणि सगळ्यांना टाइम टू टाइम पोहोचवला आहे. सगळ्याकडे 2 दिवसात अष्टविनायक आम्हाला करून दिलेलं आहे ड्रायव्हर साहेबांनी. आम्हाला किती पण लेट झालेला आहे तरी पण 2 दिवसात अष्टविनायक करून दिलेलं आहे या ड्रायव्हर साहेबांनी. एकदम फर्स्ट क्लास गाडी चालवली. बघा एकदम चांगल्या पद्धतीत क्लिनिनेसमध्ये काम होतं आहे या हॉटेलला. तर बघा तुम्ही बघू शकता, एकदम फाईन डीन हॉटेल सारखंच काम होतो इथं. आणि टाईप घरगुती पण जेवण भेटतो, इटालियन जेवण पण भेटतो, चायनीज पण भेटतो, आणि इथं घरगुती भाकऱ्या पण होतात. आणि इथं भाकरे करणारे पण लोक आहेत. बघा गावातलीच लोक आहेत भाकऱ्या करणारे. हे हॉटेलचे मालक आहेत. साहेब तुमचं नाव काय? रुपेश दळवी. रुपेश दळवी नाव आहे यांचं. आणि तुमचं सर? प्रवीण तांबे. असे यांचं हे हॉटेल आहे. आता जेव्हा आम्ही टेस्ट करू जेवण तेव्हाच तुम्हाला आम्ही रिव्ह्यू देऊ का बाबा जेवण कसं झालं, सर्व्हिस कशी होती, त्या पद्धतीने एक्सप्लोर होणार तुमचं हॉटेल. छोटे छोटे रो हाऊस टाईप केलेले आहेत फॅमिलीजसाठी. फॅमिलीज असे बसतात इथे. आणि इथे पण फॅमिलीजसाठी एक दरबार टाईप आहे बनवलेला. तर बघा, हाय मारो ना, हाय किया है देखो सर्वेज हॉटेल ने. इथं काउंटर आहे. काउंटर पण बघा मस्त आहे. आणि इथे थोडा शाही पद्धतीचा बघा फाईन डीन सारखं हॉटेल आहे. टेस्ट अच्छा है ना? सर्विस भी अच्छा मांगता है. अभी टेस्ट करके बताते हैं हम टेस्ट कैसा क्या है. पर इधर का सब नेचर जो है वो बढ़िया है. ठीक है. टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? मस्त आहे. एक नंबर टेस्ट आहे बोलतोय. पण या टेस्ट कशी आहे भाई? सूप पिलं तर सूपची टेस्ट कशी आहे? आता अंकुश शेठ सांगेल तेव्हाच आपल्याला काय समजेल टेस्ट कशी होती सूपची. आणि मंचुरियनची समीक्षा, मंचुरियन कशी लागली? तू बनवणार? आमचा पण एक फूडीज म्हणून आहे, नाकवा फूडीज चॅनल, याला पण फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्हाला. कशी लागली ॲक्च्युअलमध्ये? भारी आहे. मॅडम कशी लागली? व्हेज मंचुरियन. तुम्हाला पण चांगली लागली ना व्हेज मंचुरियन? सर्वांना टेस्ट आवडली का व्हेज मंचुरियनची? आवडली का टेस्ट? यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, खूप लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ नक्की आवडतील. अंकुश बघा गरम आहे. टाक ना, ठेवू ना. मस्तपैकी लॉलीपॉप आलेले आहेत. टाको लॉलीपॉप खा हो. तुम्हाला लॉलीपॉप पाहिजे काय? हे लॉलीपॉप पाहिजे? घ्या घ्या घ्या. इधर डिश. अरे किशोरला लॉलीपॉप आला. ये गरम आहे. ये लॉलीपॉप बोल. बस करायला आमचीच माणसं आहेत. बघा किती प्रेमळ माणसं आहेत आमची सर्व करायला. कारण का आमची पोरं प्रेमळ आहेत, डायरेक्ट हाबरा करतात. सागर की पापा की परी. खा पाहिजे तेवढा का सांग, परत लागला तर. आणि हे बघा प्रणित शेठचा मुलगा आहे. टॉमॅटो सॉस रागवते नुसताच. टॉमॅटोत निस्ता करतोय. मग प्रणित शेठचा पोरगा आहे ह्यो. आणि हे बघ छोटम शेठचा पोरगा बिट्टू शेठ. तेज प्रताप उर्फ जयेश यांचा उपास सुटलेला आहे 54 दिवसाचा. उपास लावत नाही, करतात. माझा उपास सुटलाय. तुझा बोल. उपास सुटलाय माझा आज. मी खाणार. बोल. बघा कसला खाते दाबून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा, शेअर पण करा. हा इला भारी. तुझा उपास आहे तर तू खा. नाही आता ते टिश्यू पेपर तरी खा. येऊन ते आमचा वेळ परत
खापवा मग परत भेटल. हे जेव जेव हट्टाक. हात गरम आहे बोलत. भात गरम आहे. हा बघा बाबुराव पाटील. आलो मी आलो. काला चिकन म्हणजे काला चिकन आहे. चिकन अंडी आहे. मस्त एकदम लजीज आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. आता भाव पण बघा किती सॉफ्ट आहे. हे बघा हो हे बघ. गरम आहे भरपूर. हा टेकला. एकदम सॉफ्ट भाव आहे. जबरदस्त आहे. या हॉटेलची यांची स्पेशल डिश आहे काला चिकन म्हणून. काल्या मसाल्याचं चिकन. त्याला स्पेसिफिक नाव आहे. मी नाव सांगतो तुम्हाला 1-2 मिनिटं. पौष्टिक सूप. चिकनच्या हाडांचा सूप असते. मस्त म्हणजे पेज आपण कशी बोलतो भाताची पेज तशी चिकन बनवल्याची पेज असते ती बघा. पेज एकदम पौष्टिक असते बारके मुलांसाठी. आता सध्या मी बारका आहे मी पितोय. सर्वांचा झालेला आहे जेवण. फक्त आमचा एकच माणूस आहे इथं सगळ्यांना दमवणारा माणूस. चिकन अंडी काला मसाला यांची एक रेसिपी आहे. त्यांची स्वतःची रेसिपी आहे. तर एकदम भारी होती. तिचा चिकन सॉफ्ट आणि मसालेदार होता आणि एकदम तिखट पण नाही एकदम आणि विदाउट तिखट पण एकदम मीडियम मस्त होता. तुम्ही कधी इथं आलात तर आवर्जून या हॉटेलला व्हिजिट करा. आणि गणराज नकवा एक्सप्लोर नाव सांगितलं तर तुम्हाला थोडाफार डिस्काउंट पण भेटेल. तर कृपया करून तुम्ही जेजुरी बोला अष्टविनायक केले तर तुम्हाला हे हॉटेल लागतो. तर कृपया करून इथं व्हिजिट करा. मंचुरियन व्हेजची पण टेस्ट चांगली होती आणि चिकनची पण टेस्ट चांगली होती. एकदम भारी होता. सुरबाट लागला. जस्ट आता एकविरीला पोचलोय. हॉटेलमधून जेवलो आणि एकविरीला जस्ट पोचलोय. 8 वाजले. आता पायथ्याशीच आम्ही दर्शन करणार आहोत आणि मग निघणार आहोत परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी जाणार आम्ही. का नाही कृषी? बाय बाय. चला पाय पडतं पाया. शेव एकविरा माते.